नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मित्र सर्वांना माझा नमस्कार. आज आपण मराठीकडे वळणार आहोत. मराठीचा एक कविता, बऱ्याच दिवसानंतर मराठीकडे आपण आज मराठीचं लेक्चर घेणार आहोत. ही 15वी कविता आहे मराठीतली तुमच्या पुस्तकातली. साऱ्या कविता आता संपत आलेल्या आहेत. 2 कविता राहिलेत अजून, आकाशी झेप घेरे आणि तोच मूक समाजाचा नायक, अशी एक कविता आहे शेवटी. तर ही जी कविता आहे ती 15वी, खोद आणखी थोडेसे. तर खोद आणखी थोडेसे ही जी कविता आहे, आसावरी काकडे यांची ही कविता, सुंदरशी ही कविता आपल्याला आवडणारी आणि आपल्याला आयुष्यामध्ये चिंतन करायला भाग पाडणारी, म्हणजे काहीतरी शिकवून जाणारी, काहीतरी म्हणण्यापेक्षा बरंच काही शिकवून जाणारी. आणि म्हणून आपण ती तंतोतंत पाहिली पाहिजे, अंगीकारली पाहिजे, आपणाला ती समजली पाहिजे. तर ही जी कविता आहे ती आसावरी काकडे यांनी लिहिलेली कविता आहे. तुमचे पुस्तक जर तुम्ही पाहिलं, माझ्याकडे पुस्तक आहे, इकडे पेज नंबर दिलेला आहे बघा 57. त्या 57 पेजवरती 1, 2, 3 आणि 4 कडवे दिलेले आहे. बाजूला एक चित्र दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल है ना. तर हे जे चित्र आहे ना ते एका विहिरीचं आहे, एका पाण्याचा साठा आहे त्याचा आहे. तर ही जी कविता आहे ती कविता ज्या कवयित्रीनं लिहिलेली आहे, आसावरी काकडे, 1950चा तिचा जन्म आहे. प्रसिद्ध अशा कवयित्री, त्यांचे अनु मनु शिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे अतिशय गाजलेले, खास करून भिंगोऱ्या भिंग हा अतिशय गाजलेला असा त्यांचा बालकविता संग्रह आहे. म्हणजे लहान मुलांसाठी लेखन करणं ही जी गोष्ट आहे ना ती फारच कठीण आणि फारच अवघड असते. तर त्यांनी अनेक बाल मुलांसाठी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यापैकी काही कविता संग्रहांची नावं दिलेली आहेत: अनु मनु शिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग आणि भिंगोऱ्या भिंग. आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ, हे त्यांचे कविता संग्रह आहेत. कविता सुद्धा खूप लिहिलेले आहेत त्यांनी. साहित्यामध्ये मोठं नाव असणाऱ्या या कवयित्री आहेत आसावरी काकडे. फक्त लक्षात ठेवायचं, त्यांच्या परिचयामध्ये त्यांच्या काही कविता संग्रहांची नावं दिलेली आहेत बघा. एक आहे आकाश. आकाश नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे. दुसरा आहे आरसा. तिसरा आहे उत्तरार्ध. चौथा आहे मी एक दर्शन बिंदू. पाचवा आहे लाहो. सहावा आहे शपथ सार्थ जीवनांची. आणि 7वा असे 7 कविता संग्रह. स्त्री असण्याचा अर्थ नावाचा हा 7वा कविता संग्रह. तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लमा लमा, हे काही अनुवादित कविता संग्रह सुद्धा त्यांच्या नावावरती आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये, विविध साहित्य प्रकारामध्ये नावलौकिक असणाऱ्या अशा या कवयित्री आसावरी काकडे, जन्म 1950, यांची ही कविता खोद आणखी थोडेसे. 1990 साली विशाखा पुरस्कार, 1992 साली राज्य पुरस्कार यांनी राज्य शासनाने त्यांना सन्मानित केलेला आहे. सन्मानित व्यक्ती आहे, सन्माननीय व्यक्ती आहे. सुंदरशी कविता आहे. ही जी कविता आहे, खोद आणखी थोडेसे. खोद म्हणजे कळतं तुम्हाला, खोदणे म्हणजे जमीन खोदणे, म्हणजे कुदळ टिकाव घेऊन जमीन खोदणे. आणखी थोडेसे म्हणजे अजून थोडे. आता खोद आणखी थोडेसे म्हणजे कुदळीनं अजून थोडं खण, बरोबर, हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. पण प्रत्यक्ष काय मुलांना ते काही जमिनीमध्ये जाऊन खोदायला सांगतात का? तर नाही बाळांनो.
खोद आणखी थोडेसे, आणखी थोडेसे म्हणजे आणखी थोडेसे हा जो शब्द आहे ना तो आहे प्रयत्नवाद. खोदणे हा शब्द आहे ना, खोदणे, तो आहे फक्त प्रयत्न. खोद म्हणजे प्रयत्न कर. आणखी थोडेसे म्हणजे अजून प्रयत्नवाद वाढत राहिला पाहिजे. अजून थोडे, अजून थोडे, अजून थोडे, अजून थोडे. किती थोडे? जोपर्यंत खंदण्याचा उद्देश सफल होत नाही तिथपर्यंत अजून थोडे. म्हणजे प्रयत्न कधी संपत नसतो. प्रत्येक माणूस आपल्या हातून जेव्हा एखादं काम होत नाही तेव्हा असं म्हणतो की मी खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. मी प्रयत्न करून पाहिला. बघा, प्रयत्न ही एक निरंतर अशी चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नसते. आणि प्रयत्न केल्यानंतर यश येत नाही असं कधी होत नसतं. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर यश हे यायलाच पाहिजे. जर यश आलं नाही तर आपण प्रयत्न केला नाही, आपण लगेच थांबलो, कंटाळलो, आळस केला. प्रयत्न जितका करायला पाहिजे तितका केला नाही, मग काम होणार नाही. त्या कामाचं एक मूल्य आहे. प्रत्येक काम, तुम्ही कोणतंही काम हातामध्ये जेव्हा घेता तेव्हा त्या कामाचं एक मूल्य आहे ना, त्या मूल्यापर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजेत. जास्त मूल्य असेल तर जास्त प्रयत्न लागतील, कमी मूल्य असेल तर कमी प्रयत्न करावे लागतील. काही कामं कमी प्रयत्नात होतील, त्या तेवढ्याच प्रयत्नामध्ये दुसरं काम झालं पाहिजे असं जरुरी नाही. पण आपल्याला उगीच असं वाटतं मी खूप प्रयत्न केले असं. तर खोद या शब्दाचा अर्थ प्रयत्न आहे. आणखी थोडेसे म्हणजे तो प्रयत्नवाद सतत चालू ठेवला पाहिजे. अजून थोडं, अजून थोडं, अजून थोडं, अजून थोडं, अजून थोडं, जिथपर्यंत ते काम होत नाही आपल्या मनासारखं तिथपर्यंत थोडं, त्याला म्हणतात आणखी थोडं. असावरी काकडे यांना तुम्हाला या कवितेमध्ये काय सांगायचं आहे माहिती आहे? खोद आणखी थोडेसे म्हणजे तुझ्या ठिकाणी जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तुझ्या ठिकाणी संयम असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. आणि या गुणांची तुझ्याकडे जर गुंफण असेल एकमेकामध्ये, हे गुण जर असे गुंतलेले असतील आणि सारे गुण तुझ्याकडे असतील, संयम असला पाहिजे. खोद आणखी थोडेसे म्हणजे तोच माणूस अजून थोडे खांतो ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे जिद्द आहे, ज्याच्याकडे चिकाटी आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे काम करण्याची. नाही तर तो तिथेच थांबतो. आत्मविश्वास नसणारा माणूस. संयम नसेल तर 2 कुदळी मारेल आणि थांबेल, थोडासा प्रयत्न करेल आणि थांबेल. आत्मविश्वासच नाही काम होण्याचा तर कशाला थांबेल? चिकाटीच नाही तर तो थांबणार नाही. खोद आणखी थोडेसे ही फार व्याप्त संज्ञा आहे. जी संज्ञा तिथपर्यंत आपण पोहोचणं सुद्धा शक्य नाही. फार व्याप्त संज्ञा आहे खोद आणखी थोडेसे. हे वाटते तितकं आणि गायडात दिलं असेल तितकं सोपं नाही येते. कवयित्रीला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गुणांचा शिरकाव व्हावा, असे काही गुण तुमच्याकडे यावेत, तुम्ही अंगीकारावेत म्हणून मार्गदर्शन करायचं. ही एक चिंतनशील अशी कविता आहे. अतिशय चिंतनशील वैचारिक कविता ज्याला म्हणतात. खोद आणखी थोडेसे. 4च पॅरेग्राफ आहेत छोटे छोटे. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणे, पहिला कडवा. सुंदरस आहे. त्याचा अर्थ सांगण्याच्या अगोदर या कवितेचा आशय नीट समजून घ्या. शीर्षक तुम्हाला समजलं असेल. आता आशय असा आहे की या कवितेमध्ये ही एक चिंतनशील कविता आहे, ही एक वैचारिक कविता आहे. आणि या कवितेमध्ये कवयित्री असावरी काकडे यांना तुम्हाला प्रयत्नवादाचं, चिकाटीचं, संयमाचं, आत्मविश्वासाचं महत्त्व सांगायचं आहे. हे गुण आपलं जीवन जगताना आपणाकडे अत्यंत आवश्यक असणारे गुण आहेत. चिंतन गर्भ विचार या कवितेत मांडलेला आहे. खूप डीप विचार मांडलेला आहे या कवितेमध्ये. ती वरवरची सोपी वाटते शब्दांमुळे. सोपे शब्द, शीर्षक सोपं म्हणून वरवरची वाटते, पण ही अतिशय चिंतन गर्भ म्हणजे खोल चिंतनात गळून गेल्यानंतर मग ती आपल्याला समजते. जेव्हा मी सांगून ती तुम्हाला तेवढी समजणार नाही जेवढी तुम्ही त्यावरती चिंतन केल्यानं समजेल, विचार केल्यानं समजेल. खोद आणखी थोडेसे म्हणजे काय, असा विचार जेव्हा तुम्ही करायला लागाल आणि त्या विचारात गर्क व्हाल,
विचार गर्भ म्हणतात, चिंतन गर्भ अशी कविता आहे ती. वैचारिक कविता आहे, विचाराला चालना देणारी कविता आहे, अनेक गुणांची नव्यानं पैदास करणारी ही कविता आहे. काय सांगू, या कवितेत चिंतन गर्भ असे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. अजून काय आहे माहिती आहे तुम्हाला, अविरत प्रयत्न, सकारात्मक जीवन पद्धती, म्हणजे अविरत असे प्रयत्न. एखादं काम जेव्हा आपण हातात घेतो ना, समजा आता तुम्ही 10वीला आहात, 10वीची मुलं आहात आणि 10वीच्या मुलांनी एक काम हातामध्ये घेतलेलं आहे की त्यांचं एक टार्गेट ठरलेलं आहे की मला 95% ओलांडायचे आहेत, मला 95%च्या पुढे जायचं आहे. असं एक काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे, ते त्यांचं यावर्षीचं मिशन आहे असं समजा. मग कवयित्री असं म्हणते, या कवितेमध्ये तुम्हाला तेच शिकवते. ही कविता फार महत्वाची आहे 10वीच्या मुलांच्या दृष्टीनं. मी 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीनं नाही म्हटलं, मी मुलांच्या जीवनाच्या दृष्टीनं असं म्हटलं. परीक्षेच्या दृष्टीनं तरी आहेच, पण आपल्या आयुष्यात आपणाला विचार करायला लावणारी, चिंतन करायला लावणारी, आपण जेव्हा भविष्यात पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू तेव्हा त्या पिढीला सुद्धा मार्गदर्शक ठरणारी आणि आपण उदाहरण म्हणून सांगू अशी ही कविता चिंतनशील, चिंतन गर्भ, विचार गर्भ अशी ही कविता आहे. म्हणजे खोल जाऊन विचार करायला लावणारी, चिंतन करायला लावणारी, मनन करायला लावणारी अशी ही खोल अर्थाची खोल कविता आहे. सुंदर आहे, पण सोपी आहे, पण त्यामुळे आपल्याला तिचं महत्व वाटत नाही. ॲक्च्युली या कवितेमध्ये कवयित्रीला तुम्हाला अविरत प्रयत्नाची महती सांगायची आहे. म्हणजे अविरत प्रयत्न केले तर आपण आपल्या कोणत्याही ध्येयापर्यंत ठरवलेलं, म्हणजे आपण स्वप्नवत जरी काल्पनिक जरी ध्येय असलं तरी अविरत प्रयत्नानं ते सहज शक्य होतं. अविरत प्रयत्नाला जोड लागते सकारात्मकतेची. म्हणजे तुमच्याकडे अविरत प्रयत्न करण्याची वृत्ती तेव्हाच असते जेव्हा तुमचा विचार एखादा सकारात्मक असतो. सकारात्मक म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे की मी ते करू शकतो, येस आय कॅन डू इट, असं वाटलं पाहिजे. म्हणजे मला ते शक्य आहे, मी ते करू शकतो, याला सकारात्मक वृत्ती असं म्हणतात. जर मनामध्ये असं आलं ना, मला होईल का, माझं काम नाही, ते माझ्याच्यानं होणार नाही, असं नकारात्मक असता कामा नये. आणि जो अविरत प्रयत्न करतो त्याच्याकडे नकार नसतो. अविरत प्रयत्न करण्याची ताकद त्याला माहीत असते त्या प्रयत्नाची. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एकच गुण तुमच्याकडे स्ट्रॉंग असतो असं नाही. एक गुण स्ट्रॉंग असेल तर त्याच्या मागे 10 गुण कार्यरत असतात. म्हणजे जसं की सकारात्मक वृत्ती आणायची असेल तर अविरत प्रयत्न पाहिजे, संयम पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. मग तुम्ही अविरत प्रयत्न करून सकारात्मक दृष्टीकडे जाता. हे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत तसे. आणि ते व्यक्तिमत्वाचे पैलू या वयामध्ये तुमच्यामध्ये यावेत म्हणून आसावरी काकडेंचा हा एक प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न. एवढ्या मोठ्या आयुष्यामधला हा छोटासा प्रयत्न, ज्या छोट्याशा प्रश्नावरती तुम्ही उभे राहाल बाळांनो, तुमचं आयुष्य घडेल आणि तुमचं आयुष्य बनेल, तुमचं सुखी समृद्ध जीवन बनेल. आसावरी काकडे त्यासाठी ही कविता लिहित आहे. संयम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, अविरत प्रयत्न, सकारात्मकता या साऱ्या गुणांच्या भोवती विचार करायला लावणारी ही एक चिंतन गर्भ अशी कविता, चिंतनशील अशी कविता आज आसावरी काकडेंनी आपल्या समोर मांडलेली आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता याचे महत्व अनन्यसाधारण आहे असं आसावरी काकडे सांगतात. ध्येय साध्य करताना, कोणताही ध्येय असो ते साध्य करताना तुमच्याकडे कमालीचा संयम असला पाहिजे, कमालीची जिद्द असली पाहिजे, तितक्याच कमालीचा आत्मविश्वास असला पाहिजे आणि चिकाटी तर टोकाची असायला हवी. चिकाटीनं अविरतपणे कार्यरत राहिलं पाहिजे. सर्वात महत्वाचं आसावरी काकडेंनाच मला सांगायचं आहे बाळांनो, सर्वात महत्वाचं हे सारं करत असताना म्हणजे चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास किंवा संयम या साऱ्यांच्यावरती आत्मविश्वास करत असताना किंवा या सर्वांच्यावरती मात करत असताना
या सर्वांना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असं बिंबवत असताना, व्यक्तिमत्वामध्ये त्याची भरण करत असताना अजून एक गोष्ट तुमच्याकडे असायला हवी असं सावरिकाकडे सांगतात. ती गोष्ट आहे चांगुलपणावर तुमचा विश्वास असला पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टी या समाजामध्ये असतात आणि चांगल्या गोष्टीच माणसाला चांगलं आयुष्य देतात, भविष्य देतात आणि पुढे घेऊन जातात. यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. ज्याचा चांगुलपणावर विश्वास असतो ना तो संयम ठेवतो. ज्याचा चांगुलपणावर विश्वास असतो ना तो जिद्द, चिकाटी, नंतर सकारात्मकता, आत्मविश्वास, अविरत प्रयत्न चालू ठेवतो. ज्याचा विश्वास नाही चांगुलपणावरती, ते एक फार आवश्यक गोष्ट आहे, अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपण समाजामध्ये एखादं उदाहरण पाहतो, तो वाईट वागला आणि त्यानं एवढे पैसे कमवले, असं केलं, 2 मार्गाने कमवले, 3 मार्गाने कमवले. हे काही टिकाऊ नसतं बाळांनो, चांगलं नसतं ते. जसं येतं तसं ते नष्ट होतं, तुम्ही पाहिलंय असे. ते तात्पुरतं असतं, क्षणभंगूर असतं. आणि म्हणून चांगली माणसं ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, सकारात्मकता आहे, संयम आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, अविरत प्रयत्नाचे ज्यानं कास धरल्या, तो चांगुलपणावर नेहमी विश्वास ठेवतो. आणि म्हणून कवित्रीला तुम्हाला सुद्धा सांगायचंय बाळांनो, हे सारे गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असे भरत असताना, त्याचं संकलन करत असताना चांगुलपणावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. वास्तव आनंद जो असतो आयुष्यातला, तो वास्तव आनंद आपण काय केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. वास्तवता जी आहे ना ती स्वीकारली पाहिजे. म्हणजे आपण जे आहोत ना त्याच्यापेक्षा कमी थोडंसं समजलं पाहिजे, पण मोठं समजू नये. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, की आपल्यामध्ये इतका अहम असतो आणि आपण अशा गोष्टींना बळी पडतो, बडाया ज्याला म्हणतात, ज्याला आपण म्हणजे उगीच मी हे करेन, मी करायचं काहीच नाही आणि मी असं करेन तसं करेन, या बडाया जो मारतो, तो अवास्तववाद जो स्वीकारतो, किंवा असतं इतकंसं सांगायचं इतकंसं, असे एक वृत्ती प्रत्येक माणसामध्ये असते ना, ती वृत्ती काढून टाकण्याबद्दल लेखिका तुम्हाला आज मार्गदर्शन करते. ती म्हणते वास्तव्याचा स्वीकार करा आणि कोणत्याही तुम्ही भ्रमात राहू नका. तुमच्या मनामध्ये भ्रम असता कामा नये. तुमची कुवत, तुमची क्षमता, तुमचा संयम, तुमची जिद्द, तुमचा आत्मविश्वास, तुमची चिंतनशीलता, तुमचा वैचारिक ठेवण, तुमची मूल्य ही तुम्हाला माहीत असली पाहिजे. तुम्ही ब्रह्मात नाही राहायचं, होईल या ब्रह्मात नाही राहायचं, असंच काही होणार नाही. तुम्हाला ते बनवायचं आहे. उमेदीनं जगायला शिकलं पाहिजे, आत्मविश्वासानं, स्वाभिमानानं जगायला शिकलं पाहिजे. आणि हे सारं करत असताना जसं चांगुलपण आहे, जसं वास्तव आहे, जसं भ्रमात न राहण्याची शिकवण आहे, तशीच कष्टाची कास धरण्याची, म्हणजे कष्टावरती विश्वास ठेवण्याची, कामाची कास धरली पाहिजे. आपल्या कष्टावरती आपला प्रचंड विश्वास असला पाहिजे. असा मोलाचा संदेश, अत्यंत उपयुक्त संदेश, जो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये मूल्य म्हणून सांभाळावा लागेल. म्हणजे भ्रमात न रचता वास्तववाद स्वीकारणे, अविरत कष्टाची कास धरणे, परिश्रमावर विश्वास ठेवणे, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सकारात्मकता, या साऱ्या गुणांना आपल्यामध्ये संकलन करून घेताना म्हणजे खूप चिंतन करावं लागेल ना, याच्यावरती खूप काम करावं लागेल. तो संदेश नुसता कवित्रीनं दिला म्हणजे आपण चालू असं नाहीये. आपण जिथे थांबतो, म्हणजे काम करत असताना थांबतो, म्हणजे असं चालत असताना नाही. आपण जिथं थांबतो ना म्हणजे दमतो, म्हणजे थकतो. आता आपल्याला असं वाटायला लागतं की माझे खूप प्रयत्न केले, माझ्यानं होत नाही. तिथंच यश असतं. त्याच्यात जरासं पुढे असतं, एक पाऊल पुढे असतं. पण आपण तिथे थांबण्याचा निर्णय घेतो. अजून थोडंसं म्हणजे संयम, आणखी थोडंसं म्हणजे संयम. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे चांगुलपणावर विश्वास ठेवायचा आहे, वास्तववादी गोष्टी ठेवायच्या आहेत, भ्रमात राहायचं नाहीये. किती मोलाचे संदेश आहेत बघा हे. आणि परिश्रमाची कास धरायची, म्हणजे सतत चिकाटीनं काम करत राहायचंय. जिथं आपण थांबतो ना तिथूनच चिकाटीनं काम करण्याची गरज असते. तिथंच जाऊन आपण थांबलेलो असतो. जिथं आपल्याला काहीतरी मिळण्याची शक्यता निर्माण होते, चिकाटीनं आणखी थोडेसं पुढे गेलं तर यश निश्चित असतं. म्हणून आणखी थोडेसे
जिथं आपण थांबतो तिथून चिकाटीनं आणखी थोडं जर पुढे गेलं तर यश नक्की असतं. त्यालाच म्हणतात आणखी थोडेसे. हा शब्द जो आहे ना, आणखी थोडेसे, जिद्द, चिकाटी, आशावाद, सकारात्मकता, संयम या सर्वांचं प्रतिनिधित्व करतो. आणखी थोडेसे म्हणजे जिद्द पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे चिकाटी पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे संयम पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे अविरत प्रयत्न केले पाहिजेत, आणखी थोडेसे म्हणजे सकारात्मक वृत्ती असली पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे, आणखी थोडेसे म्हणजे वास्तववाद स्वीकारला पाहिजे, भ्रमात राहता करून किती गोष्टी आहेत. आणखी थोडेसे या शब्दाचं प्रतिनिधित्व, शब्द ज्यांचं प्रतिनिधित्व करतो, या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या. अशा पद्धतीनं एक चांगला संस्कार देण्याच्या उद्देशानं कवयित्रीनं लिहिलेली ही कविता आहे. आपण अगोदर वाचूया आणि मग त्याच्या आशयाकडे वळूया. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नानी, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मनी, अर्थ जन्माचे असते रिथ्या गळणाऱ्या पाणी. मोठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून उंजळीत घ्यावी मनातील तळी, झरा लागेलच तिथे खोद आणखी थोडेसे, उमेदीनं जगण्याला बळ लागते थोडेसे. सुंदर ही कविता आहे. खोदणे या शब्दाचा अर्थ उकरणे, खणणे, खड्डा करणे. आणि जर तुम्हाला प्रतिकात्मक भाषेत सांगायचं तर खोद म्हणजे प्रयत्न कर, चिकाटी ठेव. सारी म्हणजे सर्व, नाणी म्हणजे कळतं तुम्हाला, शिक्के पैसे असतात ते. नंतर वेदना साठी एक शब्द आले बघा, वेदनेसाठी आर्त मनाचे गाणे असं काहीतरी. अर्थ म्हणजे दुःख, वेदना. रित्या म्हणजे रिकाम्या. नंतर बळ म्हणजे शक्ती, उमेद म्हणजे जिद्द, तळी म्हणजे तलाव, आणि पाणी पान त्याचं पाणी आहे. पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही, झाडाचं पाणी. ओके. वाक्प्रचारी 2-3 दिसले बघा त्यात. धीर न सुटणे म्हणजे हिंमत न हारणे, उमेदीने जगणे, जिद्दीने जीवन कंठणे, मूठ काय म्हणतो आपण त्याला, मूठ भरलेली असणेला काय म्हणतो, मूठ भरलेली असणे म्हणजे जीवनात सुख, आनंद, वैभव, समृद्धी, प्रगती, विकास हे सारं असं समजलं. असे हे वेगवेगळे शब्द यामध्ये आलेले आहेत. सारी खोटी नसतात नानी म्हणजे सगळीच माणसं जी आहेत ना ती स्वार्थी नसतात, मतलबी नसतात, चुकीची नसतात. या समाजामध्ये समाज पुढे चालण्यासाठी काही खरे शिक्के सुद्धा असतात. शिक्के म्हणजे माणसं. समजलं, शिक्के म्हणजे ऍक्च्युली नाणी, पण इथं वापरलाय प्रतिकात्मक शब्द आहे तो. इथं माणसं सारीच खोटी नसतात. माणसं म्हणजे अशा अनेक माणसं समाजामध्ये असतात जी सत्तेची कास धरतात, सत्यमेव जयते या उक्तीप्रमाणे वागतात, खरं तेच स्वीकारतात, वास्तववादाला जवळ असतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि रिते कळणारे पान म्हणजे कळतं तुम्हाला, सुकलेलं जे पान आहे ना म्हणजे जीवनरस नसलेलं